वाढदिवस असेल, सामाजिक अनेक उपक्रम असतील किंवा भूतपूर्व आणि गरजवंत बंद करणे असेल आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल असे विविध उपक्रम आपण घेत असतो. त्यापैकी एक म्हणजे बालसंस्कार वर्ग. आपण जाणताच आजच्या या तांत्रिक युगामध्ये मुलांची दशा आणि दिशा अशी बदलत चाललेली आहे. लहान मुलंसुद्धा मोबाईलशिवाय जेवत नाही सत्य परिस्थिती आहे. मोबाईल दिल्यानंतर जेवतही आपण समजत नसतो. त्या मोबाईलकडून थोडंसं मुलं दूर जावे, भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि आपण आपल्या लहानपणी शिवकृती असेल अनेक संध्याकाळी सकाळी आई थोडं मागे आणि ह्या गोष्टी शिकवत असताना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना हसत खेळत हे वर्ग घेतले जाते, जेणेकरून शाळेमध्ये शिकत आहे असं मुलांना वाटू नये. हा आमचा उद्देश आहे. हसत खेळत मुलांनी शिकावं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानात जावेत आणि मंत्रपठणामध्ये असेल, मंत्रोच्चारामध्ये असेल त्याच प्रकारच्या विद्यार्थी तरबेज व्हावेत आणि त्याचा सुमधुर संस्कार मुलांमध्ये व्हावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आजच्या या प्रसंगी मी देवस्थानाला विनंती करतो की आपण दोन मिनिटं या निमित्तानं आपण मनोबल आध्यात्मिक ह्या ज्ञानामध्ये वृद्धी करणं हे आजीचं काम असायचं पूर्वी. की आपलं त्यांची पर्वाचा घेणं किंवा त्यांना श्लोक शिकवणं. अहो त्या कोणतं हनुमान चालीसा एवढं रामायण घडते आणि आपल्या आजी बायकाची घरात शिकवायचे. हनुमान चालीसा काय, मारुती स्तोत्र काय, व्यंकटेश स्तोत्र काय याचे वेगवेगळे पाठांतर करून घेण्याचं काम. पर्वचा पाडे ते आता काय झाल्या सगळे नोकरीमध्ये व्यस्त झाल्यामुळं ह्या गोष्टीला सुद्धा थोडंसं अंतर पडू लागले. आणि या माध्यमातून आपण या मुलांना या ठिकाणी एकत्र बोलवून आपण त्यांना हे सध्या तरी हा वर्ग आपला नंबर 2चा आहे. असे अनेक आपल्याला बालसंस्कार केंद्र चालू करायचे. या ठिकाणी या ताई आणि कुलकर्णी मॅडम सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना संस्कार करण्याकरता सेवा देणार आहेत. आणि दादा दीक्षितच्या मंडळी सुद्धा मला वाटतं या ठिकाणी या ह्याच्यामध्ये आपल्याला संस्कार देणार आहेत. तर वेळ असा ठेवलेला आहे की रविवारी 1 तास सगळ्या मुलांना इथे जे काही येतील त्या मुलांना इथे संस्कार देण्याचं काम आणि त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी करून घेण्याचे काम. एखाद्याला समजा चित्रकलेत खूप प्रावीण्य आहे, मग त्याच्या कलेला कशी गती देता येईल किंवा त्याला कसं पुढं पाडण्याकरता मदत करण्याचं अशा पद्धतीचे विविध उपक्रम या ठिकाणी आपण या माध्यमातून घेणार आहोत. मी या मुहूर्तावर असं जाहीर करतो की बालसंस्कार वर्ग 2 या ठिकाणी आजपासून उद्घाटन झाले. पुढच्या रविवारपासून या ठिकाणी नियमितपणे 5 ते 6 ठेवायचं 4 ते 5 या वेळेत या ठिकाणी बालसंस्कार केंद्राचा वर्ग चालू राहील. या कामामध्ये मुकुंद घाटेच्या सुद्धा तुम्हाला खूप मदत होणार आहे. कारण बरीच बालगोपाल मंडळी मुकुंदच्या परिचयाची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला थोडंसं बळ वाढवायला मुकुंद घाटेची सुद्धा खूप मदत होणार आहे. आज या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपण या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्या. आमच्या पोरांची सगळी लेकरं पुण्यात त्याच्यामुळं आमचे सोडून बाकी गल्लीतले लोक नक्की या ठिकाणी घेऊ शकतील. एवढं म्हणून मी माझ्या शब्द या ठिकाणी